लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। इंद्रनील मनोहरराव नाईक यांनी घेतली राज्यमंत्री पदाची शपथ। पुसदमध्ये कार्यकर्त्यांनी फटाके फोडून केला जल्लोष। दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी नागपूर येथील विधानसभेच्या हिरवळीवर पुसद विधानसभेचे आमदार ॲडव्होकेट इंद्रनील नाईक यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पुसद विधानसभा 81 चे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार म्हणून 91,000च्या लीडने ते विदर्भातून निवडून आले। ॲडव्होकेट इंद्रनील मनोहरराव नाईक हे दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत। त्यांची पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली आहे। आज नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने पुसद येथील हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक चौक येथे विविध कार्यकर्त्यांनी फटाके व पेढे वाटून जल्लोष साजरा केला। वसंतराव नाईक यांचा विजय असो, स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांचा विजय असो, लोकनेते मनोहरराव नाईक यांचा विजय असो, अशा घोषणा देत जल्लोष साजरा केला। आता इंद्रनील भाऊ कधीच थांबणार नाहीत। त्यांच्या विजयाचा व विकासाचा रथ असाच चालू राहणार असल्याच्या भावना व प्रतिक्रिया प्राध्यापक नरेंद्र जाधव यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या। तसेच पुसद नगरीला राज्यमंत्री पदाचे नेतृत्व दिल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे या सर्वांचे आभार व्यक्त केले। यावेळी प्राध्यापक नरेंद्र जाधव सर, अमोल मस्के, अक्षय राठोड, गजानन टाराफे, पियुष राठोड, देवानंद जांबुतकर, सिद्धार्थ कांबळे, सचिन खाडे, समाधान तारफे, संभाजी मन्ने इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते। आणि इंद्रनील भाऊ सुद्धा हे युवा आहेत। आपल्या युवकांच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून? आमदार साहेब हे युवकाची ताईत आहे आणि पाहायला गेले तर आमदार साहेबांना युवकांना सोबत घेऊन चालले। काय बेटा काय होय, काय गोष्टी नव्हे, तर सगळ्यांना तर ज्येष्ठ लोकांना तर ते घेऊन चाललेत, पण ते युवकांना स्वतःच्या एक टीम सारखं घेऊन चालले, स्वतःची टीम बनवून चालले। त्यांनी प्रत्येक गोष्टीत त्यांनी आम्हाला साथ दिली आहे। महाराष्ट्राने 2 मुख्यमंत्री दिले आणि यानंतर या पार्श्वभूमीवर या महाराष्ट्राला ज्या मनोहर नाईक साहेबांनी या नेतृत्व केलेलं आहे, त्याचप्रमाणे मागील 5 वर्षापासून पहिल्या वर्षाला इंद्रनील भाऊ या ठिकाणी विजय झाले आणि 5 वर्षाचा खंड झाला, परंतु त्या नाईक घराण्याला वारसा म्हणून या ठिकाणी मंत्रिपदाची या ठिकाणी लॉटरी लागलेली आहे। इंद्रनील भाऊ अत्यंत शांत आणि संयमी म्हणून समजले जातात। ते मनोहर नाईकाचा वारसा चालवणार आहे, यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? निश्चितच अत्यंत समर्पकाने योग्य प्रश्न या ठिकाणी आपण विचारलेला आहे। नाईक परिवाराच्या मागील 72 वर्षामध्ये केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये एकमेव असं घराणं आहे की इथल्या मायबाप जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने 72 वर्षापासून हा अखंड जनसेवेचा वारसा अबाधित आहे, अजिंक्य स्वरूपात आहे। आणि निश्चित इंद्रनील भाऊ नाईक साहेब आपल्या त्या अतुल्य अशा घराण्याच्या वारसाला त्या ठिकाणी योग्य जबाबदारी देत आहेत। पुढच्या काळामध्ये सुद्धा मी परत मागे बोलल्यासारखं की त्यांची जी विकासाची दृष्टी असेल, संयमी वृत्ती असेल, शांत स्वभाव असेल आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची जी हातोटी आहे, याच्यावर नुसतं मतदारसंघाचा विकास नव्हे तर गतवैभव सुद्धा पुढच्या काळामध्ये आपल्याला जेठालाल महाराजाच्या आशीर्वादानं प्राप्त हो, अशी आजच्या दिनी जेठालाल महाराज चरणी त्या ठिकाणी प्रार्थना करतो। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।